घेऊन गेले आणि त्यावेळेस डॉक्टरने सांगितलं तिला सायकोलॉजिस्ट असतात ते तुमची सायकोलॉजी म्हणतात त्याच्याकडे घेऊन गेलं त्यांना समजलं की हिनं या पद्धतीने अभ्यास केला म्हणून तिला आठवलं. वर्गामध्ये डिसिप्लिन ह्याच्यासाठी सांगतोय आणि अभ्यास असा कंटिन्यू पण करायचा नाही. थकवा आलाय तर अभ्यास सोडून द्यायचा. 5 मिनिट 10 मिनिट झोपायचं आणि पुन्हा करायचा. आता बरेच जण याच्यातले हॉस्टेलला राहत असतील, काही जण घरी जात असतील. हॉस्टेलवाले पण काय तुम्हाला बर्डन असतं किंवा अभ्यास करा म्हणून बर्डन घेऊन अभ्यास करायचा. त्याच्यासाठी वर्गामध्ये इथं लक्ष द्यायचं. इथं ज्या गोष्टी समजलेल्या आहेत सर तुम्हाला 10 वेळेस एक गोष्ट सांगताय, इथं समजलेल्या आहेत गोष्टी ते इथंच क्लिअर करायच्या. घरी जाऊन तुमच्याच्यानं काही होत नाही कारण का डाऊट इथंच सोडव. आणि सर्वात महत्वाचं ज्याला डाऊट विचारायची सवय आहे का, आता आम्ही 11वी-12वीच्या बाबतीत बघतो जे मुलं आता नीटमध्ये हे ते मार्क्स घेऊन चांगले डॉक्टर व्हायले ते मुलं कोणी पण नाही. परत आमच्याकडे 5-6 हजार मुलं आहेत त्याच्यापैकी किती 300-400 मुलं MBBS ला लागतात. का लागतात ते 300-400 मुलं डाऊट घेऊन येतात. सारखं टीचर हे सर काय ते सर काय हे काय हे काय कंटिन्यू विचारत असतात. आणि आपल्याला कंटिन्यू पाहिजे आणि अभ्यास असा पाहिजे की तुम्ही एक दिवस आता पेटून उठले सांगितलं आपण तरी सांगितलं आता अभ्यास करायचा, एक दिवस तरी फुल अभ्यास केला, दुसऱ्या दिवशी 2 दिवस केला नाही, काही कामाचं नाही. तुम्हाला सचिन तेंडुलकर माहिती आहे ना सर्वांना. सचिन तेंडुलकर म्हणजे गॉड ऑफ क्रिकेट. म्हणजे गॉड ऑफ क्रिकेट म्हणजे त्याला देव मानलं जाते क्रिकेटचा. ज्यानं सर्वात जास्त इंटरनॅशनल मॅच खेळलेला माणूस आहे, ज्याच्या सर्वात जास्त रन आहेत आणि जो ज्याची कारकीर्द वर्ल्ड मध्ये सर्वात मोठी आहे तो माणूस सुद्धा कन्सिस्टन्सी म्हणजे एक दिवस केलं नाही, रोज करत राहिला. त्याच्या आयुष्यातला शेवटचा मॅच होता वेस्ट इंडिज सोबत. वेस्ट इंडिज सोबत शेवटचा मॅच होता आणि टेस्ट मॅच होता. शेवटचा दिवस आणि भारत तो जिंकणार पण होता. शेवटचा दिवस आहे, त्याला माहित आहे की आज माझ्या लाईफचा शेवटचा मॅच आहे आणि मला आता प्रॅक्टिसची गरज नाही. कारण का माझं सिलेक्शनचा तर प्रॉब्लेम नाही. मला आता मी 0 जरी आउट झालो तर मला कोणी विचारणार नाही का, कारण माझा शेवटचा मॅच आहे. तर तो सकाळी 5 वाजता प्रॅक्टिसला ग्राउंडवर होता. त्यावेळेस युवराज सिंग सारखे क्रिकेटर, मोठे क्रिकेटर झोपले होते. मॅच 9ला बॅटिंगला जायचं होतं याला, सगळे झोपले होते आणि हा पट्ट्या 5 वाजता काय करत होता, प्रॅक्टिस करत होता. का, मला 9 वाजता बॅटिंगला जायचं. आणि ही प्रॅक्टिस त्याने किती वर्ष केली नाही त्याला, 24 वर्ष केली. एक दिवस केली नाही, 2 दिवस केले नाही. उगाच कोणाला हे आयऱ्या भारतरत्न भेटतो का, भारतरत्न भेटतो का, त्याला भेटतो का, कन्सिस्टन्सी. एक दिवस नाही, रोज करा. काय करा, रोज करा आणि आपल्यासाठी करायचं, उगाच जगाला दाखवण्यासाठी करायचं नाही. म्हणून तेवढा महान क्रिकेटर झाला. तो का झाला तर कन्सिस्टन्सी. एक दिवस करा, 2 दिवस झोपा, हे बिलकुल आहे. आणि 10वीच्या तर विद्यार्थ्यांनी आता ज्यांनी 10वीचा आहे तुमचं डिसेंबरमध्ये 11वी सुरू होतं तुमच्या माहितीनुसार. डिसेंबर जानेवारीमध्ये 11वी. कारण का परीक्षेच्या अगोदर तुम्ही सिलेबस संपला 10वीचा की तुम्हाला 11वीच्या तयारीला लागावं लागतं. आता तुम्ही ट्युशन घ्या, तुम्हाला माहित असेल मार्च-फेब्रुवारीमध्ये तर लेक्चर सुरू होत आहे. काही जणांच्या तर लेक्चर 10वीच्या एक्झामच्या अगोदर 11वी सुरू करतायत. मग आपल्याला 10वीच्या मुलांना असं एकदम दिल्ला राहून जमत नाही. येणारे 2 वर्ष ह्याच्या नंतरचे आता 10वीचे मार्क तुमचे कोणी विचारत नाही. त्याच्यासाठी मार्क कमी करू जा, मात्र कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे. सरांनी कोणती गोष्ट सांगितल्या, तो कन्सेप्ट कसा आहे, 2 लाईन लिहिली आणि 2 मार्क मिळाले त्याच्या खुश व्हायचं. 2 लाईनचा अर्थ त्याच्यासाठी आता 10वीला तुमच्या माहितीच तो 52,000 ते 53,000 मुलांना 90% वरी मार्क मिळाले 10वीमध्ये. किती, 52 ते 53,000 मुलांना. ते काही वेळे आहेत का, ते 90%च्या पुढचे हुशारच असतील ना. मग मला सांगा ते 52,000-53,000 मुलं MBBS लागतात का, किंवा एखाद्या चांगल्या IIT कॉलेजला लागतात का, लागत आहेत. का लागत नसतील, कारण त्यांनी 10वीला केल्या नाही बऱ्यापैकी, पुढं खचले आणि पुढं करत नाही. 10वीचे मार्क कन्सेप्ट महत्वाचे आहेत. शिकवले सरनं ते समजून घ्या आणि उगाच रट्टा जास्त मारत बसायला, जिथं गरज आहे तिथं मारायचा. आणि बाकी कसं आहे, तुम्हाला अभ्यास करत असताना प्रत्येक विषयाला तुम्ही व्यवस्थित टाइम दिला पाहिजे. आता सर सायन्स घेत आहेत आणि ज्याला सायन्सला वर जायचं भविष्यामध्ये
11वी 12वीला त्यांना फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी म्हणजे सायन्स तुमचं फक्त पाहिजे आणि ज्याचं मॅथ पण चांगलं आहे त्यांनी भविष्यात सायन्स घ्यायचं, नाहीतर सायन्स तुम्हाला म्हणजे काहीच होणार नाही, तुमची घरची पार्ट घेऊन बसायचं. मग त्याच्यामुळं बरं आता राहिलेले एक 5-6 मिनिट 10वीवाल्यांनी व्यवस्थित डिसिप्लिन करायचं आणि सर तुम्हाला एवढा टाइम देत आहे की तुम्ही कधी पण फोन करा वाटलं त्यांना, ते तुम्हाला आन्सर सांगायला तयार असतात. तुम्ही म्हणजे रविवारी क्लास घ्यायला पहिला क्लास असतो मला वाटते, रविवारी खाली जाऊन बघा त्यांच्या आता 10th पर्यंत घेत असतील बरेच, मात्र बाकी ठिकाणी रविवारी क्लासला ग्रुप असते, तुम्हाला इथं बोलून परत घेतात. आता एवढ्या फॅसिलिटीज असताना आपण त्याचा फायदा घ्यायचा. आणि सर्वात महत्वाचं पेपर मध्ये आता शेवटी तुम्हाला एमसीक्यू पण आहेत म्हणते ना काही क्वेश्चन, एमसीक्यू ज्याला सोडवता येतील त्याची तयारी चांगली झाली. एमसीक्यू क्वेश्चन असतात ना, तुम्ही थेअरीचे क्वेश्चन मध्ये बघा 2 पॉईंट लिहिला तर 1 मार्क टीचर देतच असतो, द्यावाच लागतो टीचरला. मात्र तुम्हाला एमसीक्यू मध्ये जर कन्सेप्ट क्लिअर नसेल तर तुम्हाला 0 मार्क मिळतील. त्याच्यामुळं एमसीक्यू ची चांगली तयारी करा, चांगला अभ्यास करा आणि सर्वात महत्वाचं अभ्यास आपण टिकाव्यासाठी करायचा आणि अभ्यास कधी पण पहिला येण्यासाठी करायचा नाही. आता बरेच जण बघा मी काय बोलतो वाक्य तुम्हाला लक्षात येते का, अभ्यास पहिला येण्यासाठी करायचा नाही, अभ्यास जिंकण्यासाठी करायचा. आता बघा तुम्हाला बऱ्याच जणांना याचा अर्थ कळणार नाही. मी काय सांगतोय, अभ्यास पहिला येण्यासाठी करायचा नाही तर अभ्यास जिंकण्यासाठी करायचा. कसा करायचा तर सांगतो बघा. आता बऱ्याच जणांना वाटतं इथं की माझा पहिला नंबर यावा, दुसरा नंबर यावा, नंबर काहीच मायने ठेवत नाही. जिंकण्यासाठी म्हणजे कसं, आता तुम्ही याच्यातले 10 जण आहेत, 10 मध्ये एकच पहिला येईल त्याला जर अभ्यास सर्वांनी केलाय तर एक पहिला येईल, मात्र जिंकतील 2-3. का जिंकतील? आता ह्याच्यामध्ये सांगतोय की जिंकतील म्हणजे कसं, तुम्ही फुल अभ्यास केला, तुमचं मन असं सांगते, तुमची बॉडी अशी सांगते की मी खूप डिवोशन लावलं, मी खूप अभ्यास केलाय, मला 20 पैकी 19 पडले तरी पण मी समाधानी आहे, मात्र मी 100% दिले माझे, मी 100% दिले, त्यावेळेस तुम्ही जिंकलेले असतात तुमचं. आणि एखाद्या वेळेस 20 मार्क पडून सुद्धा मनामध्ये हुरूर असते की आपण एखादा एमसीक्यू दुसऱ्याचा बघून लिहिला, आपण दुसऱ्याचा बघून एक एमसीक्यू लिहिलाय, त्यावेळेस तुम्ही हारलेले असतात. 18 मार्क पडले माझे हक्काचे, माझे आहेत, मी जिंकलोय हे माहित पाहिजे. पहिला नंबर येणं मायने हे होतच नाही, फक्त जिंकणं महत्वाचं आहे. जिंकण्यासाठी काय करावं लागतं, मेहनत करावं लागतं. तुम्हाला एक किस्सा सांगतो, ऑलिम्पिकचा किस्सा सांगतो. 2004चं ऑलिम्पिक होतं. 2004च्या ऑलिम्पिक मध्ये रनिंगचा इव्हेंट होता आणि ती रनिंग 52 किलोमीटरची रनिंग होती. किती किलोमीटरची? 52 किलोमीटरची रनिंग होती. आणि त्याच्यामध्ये रनर सगळे पळत होते, जगातले टॉपर रनर पळत होते. पळत असताना 6 किलोमीटर रनिंग राहिली. किती? 6 किलोमीटर राहिलं. आणि ब्राझीलचा एक खेळाडू डी लिमा नावाचा एक खेळाडू होता. त्याच्यामध्ये आणि त्याच्या पाठीमागच्या खेळाडूमध्ये कमीत कमी 1 किलोमीटरचं अंतर असेल किंवा 500 मीटरचं अंतर असेल. जिंकला 6 किलोमीटर मध्ये त्यांच्यासाठी काही नाही, जिंकला आणि गोल्ड मेडल याला भेटणार पक्क होतं. सगळे लोक टाळ्या वाजत होते आणि आता ह्याचा जिंकण्याचा जवळ आलेला होता. तेवढ्यामध्ये एक जण चाकू त्याच्या अंगावर गेला आणि त्याला चाकून मारलं. रनिंग मध्ये चाकून मारलं, रक्त अंगाचं गळतंय. लोकांनी त्याला माते फिरूला बाजूला गेलं, त्याचा चाकू हातातला घेतला काढून, त्याच्या अंगातलं रक्त गळतंय, सगळं गळतंय. त्यानं हार मानली नाही. तेवढ्याच तो इन्सिडेंट झाला, रक्त पडतंय अंगातून, तसाच रनिंगला लागला. त्याच्या पुढे कसे 3-4 लोक त्या इन्सिडेंट मधून निघून गेली. 3-4 पुढे गेली. 6 किलोमीटर रनिंग राहिली. तो थांबला नाही, तो कंटिन्यू पळत राहिला आणि त्याच्यामध्ये त्याला स्वर्ण भेटलं नाही, ब्रॉन्झ मेडल भेटलं. त्यावेळेचं 2004चं त्या रनिंग मधलं स्वर्ण पदक जगातल्या कुणालाच माहित नाही. कोणच त्या माणसाचं नाव घेत नाही की जगातलं त्यावेळेचं स्वर्ण पदक कोणाला भेटले. मात्र ब्रॉन्झ पदक डी लिमाला भेटले. जगातले आज पण जेवढे खेळाडू लोक आहेत ते होते. आणि त्यावेळेस तो ज्यावेळेस त्याला ते ब्रॉन्झ मेडल भेटलं त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरचे जो हावभाव होते तो म्हणजे त्याला गोल्ड मेडलपेक्षा जास्त होते. आणि तो एवढा हसत होता
आणि लोक एवढा टाळून वाजत होते. आणि 2004ला तो इन्सिडेंट झाला. तब्बल 12 वर्षानंतर ब्राझीलमध्ये ऑलिम्पिक भरलं होतं. ब्राझीलमध्ये ऑलिम्पिक भरलं होतं आणि ती मशाल असते माहिती का तुम्हाला, ते त्याच्यामध्ये घेऊन फिरतात आणि ती मशाल पेटवायचा मान हा ज्यानं गोल्ड मेडल जिंकले, ज्यानं देशासाठी खूप काही केलेलं आहे, म्हणजे खेळामध्ये त्यांना असतो, त्याच्या देशामध्ये त्यावेळेस बऱ्याच जणांना गोल्ड मेडल भेटले होते, बऱ्याच जणांना, मात्र त्याला खूप मान मिळतो. त्यावेळेस तो पहिला नंबर आला नव्हता, तो काय केलं जनता जिंकला होता. आपण पहिला नंबर साठी कोणाला, आपल्याला एक कळतं बरं, प्रत्येकाला मन सांगते, दुसऱ्या गोष्टी काही सांगत नाही. आपण वरून जरी चेहऱ्यावर दाखवत असतात मला 20 मार्क पडले, घरच्याला आईवडिलाला मन तुमचं सांगतंय हे 20 मार्क माझे, त्याच्यातले 2 मार्क दुसऱ्याचे. इथं किती कमी पडू जा, फक्त स्वतः म्हणजे जगाला दाखवण्याच्या फांद्यामध्ये पडायचंच नाही, आपल्याला काहीतरी करायचं. आता तुम्हाला माहित आहे कॉम्पिटिशन काय झालेलं आहे.